तुला का नाही आणायची लावायची रामकृष्णारी या बघा आमच्या ह्या पाची आया मला कराड म्हणजे कराड घोगाव वाटार कारव आणि काल ह्या पाठवून जरा फुट युट्यूबला टाकते आणि माझ्या बाबूला 4 फोटो काढा. नाही व्हिडिओ कॉल पाठवला तर चालेल म्हणजे माझी पुढचं काय म्हणते रामकृष्णारी माणसाला आणतो आपला देवाला कामाला शाळेत नाही येताना घेऊन येतो आणून ठेवतो. असली आणून लाव प्लॅस्टिकचे हे ताजी ताजी झेंडूची फुलं गुलाबाची फुलं तर मला सांगायला नाही लागत. देवासाठी फुलं बघा ही आमची 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर सगळं कराड जमलं घोगाव काल कारव आणि काय म्हणते वाटार रेटर वाटार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मला लय आनंद वाटला माझ्या 5 आया भेटल्या. अक्काची विचार असं लावलं पहिलं मी लावल्याशिवाय छाप पाणी घ्यायचं. ह्यांच्या मुलाने विचारलं काय काय नेमकं काय 4 आया आता 4 आयानं एकत्र राहायला काय कारण लागतं मामी. मला माहितीये तू काढले समजच असणार सांगितलंच असणार ना. नाही तरी प्रश्न पडला 4च आया का आम्ही का नाही सुना का नाही. हा आमच्या मामीने पण विचारलं आम्ही का नाही म्हणलं अहो ते आता नंतर पहिलं चौघ्या मी म्हणलं आमचा हरिपाठ शिल्लक होता म्हणून तो करायला आलोय आहे का ना आई चिन्ह म्हणत होती फक्त त्याला सगळ्या मावशी जवळ बस एवढंच असंच म्हणायचं म्हणजे कुणाला काय वाईट वाटणार नाही. ज्योतिबा काय कार्यक्रम म्हणजे नाही अगं ज्योतिला प्रयत्न पडला बा म्हणजे ज्योतीला पण प्रश्न पडला काय नेमकं 4 म्हणजे अगं तुला कळत नाही का आप्पा किती माणसं आवडते मग आता 4 आया एकत्र येतात आधी ह्याच्यात दुसरं काय म्हणजे एवढं आठवण आहे का ना मामी 4 आया एकत्र येणार. त्याच्यामुळे कुणाच्या घाणीमणी काय तिला काय वाटतं काय कार्यक्रम आहे काय अरे कार्यक्रम तसा असता मोठा तर मी करणारच की सगळ्याला. सगळ्याला बोलवणारच की कार्यक्रम. आता उद्या समजा उद्या गृहशांती गृहप्रवेश सत्यनारायण ठेवणारच की मी पण अजून काय त्या गोष्टीला योग आलाच नाही ना. त्या 2 पायामध्ये घालते हा आप्पाला त्याला आठवण सगळ्या मावशीत जवळ सदस्य जे 2 आले ते तर तुम्ही दोघे जरी. हा आता बघा कराडची आपली आईच आमची दीपालीची आई आहे. फक्त आमच्या घरात तेवढा प्रश्न कुणाला पडला नाही. आमच्या घरात कोणी विचारलं नाही. एवढं बरं झालं जाते 15 दिवस महिना तिकडे हे विठ्ठला मायबाप्पा केशवा अहो एकत्र आयांदा हरिपाठ करणं काही मोठं किती किमतीचं आहे. माझा बाबू आई सगळ्या मावश्या आल्या बाबा म्हणते सगळ्या मावश्या आली. तिच्या बाबूने विचारलं तुला म्हणजे चंद्रकांत येणार आहे हे का माझ्या पोरीचा बड्डे म्हणजे मला माझ्या आई बहिणीकडे जायचं आहे तो बड्डे मला दिसेल परवा. म्हणलं बड्डे बिड्डे काय करू ये हो बोर केला बड्डे बिड्डे राहू दे. बड्डे जत्रा आणि राखी बंधन सगळंच एका 1-2 दिवसात सगळं टाकून जातं म्हणजे आईचे बोलायचे आहे तुमच्या सगळ्या मुली परी असतात जवळ नसतात सगळ्या या गोळा जाऊ दे अगदी बरोबर आहे नाही क्षणाचं सगळ्या बहिणी गोळवाने गोपाळ गोपाळागत राहावा. हा पंडित आहे मी जमावतो चुकली ना जिथं धाडच करून जा. मामी यांना काय वाटलं चंद्रकांत तळाला खुली घेतली आता तिथं आता इथं आहे का तळ. गोगावची मावशी म्हणले की हा आम्हाला वाटलं म्हणजे तळाच्या खोलीत आपलं म्हणजे पूजा आपलं असं आता पूजा बिजा तर होणारच घेत दोघी जण तिथं राहूया असं करूया तसं म्हणलं जेव्हा तिकडे झालं की दुधीचा डबा इकडे आपण खाऊ बाकी सगळी तिकडे असलेली असं तसं मी इथं बघतो ते मला 2 माळ चढून आम्ही जेवणच्यात राहिलं तिकुंड डबा आला आमच्या संग कोण जेवाय ना आपणच जेवलो का ती घेऊन मी तू तिथं हुशार राहिली चंद्रकांत माझा काय तू काय सातारला त्या संतगुरूला होती सुरेखाकडे आम्ही तिथं पण आलो की
आम्ही रिक्षा नाही घाला आहे का आई किती जेवण थांबवते की ही जिथं असेल ना आम्ही तिथं जायचं भेटायला. आता मी 5-6 भाकरी नेले होते ना पण ही जर हिची लेख सांताक्रूजला असायची. थोरल्याला भेटायला आम्ही रिक्षाने आलो. म्हणलं किती जेवढं माणसं काय माहिती हा माझी नात आहे ना बाहेर गावी मी 5-6 मला आता साबण बनवलाय काय बी नुसतं चहा पेले घरी आलेले नाश्ता मागवला येता जेवण झालं बहिणी हे छान वाटलं होत हे टाकल्यामुळे जरा सावली वाटली. आणि पाठ भरून खाल्लं होता सोयाबीनची भाजी केली भाकरी केली चंद्रकांतचं जेवण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. मंजुळे पान पाहुणे झाले बिभान. हा गाणंच वाटतंय ही गाणं कुठलं वाटतं माहिती आहे प्रीतीचं जुळजुळ पाणी. मला पण तेच वाटलं पण नंतर शब्द बदलला म्हणलं काहीतरी चालू आहे. तुळशीचे मंजुळे पान पाहुणी झाले. पण खरं सांगू का चंद्रकांत मला या असं गाण्यावर ही केलं नाही गाणंच येतं मला ते मला नाही आवडत असं. नाही काय झालं ते गाणं इतकं प्रचलित तोंडात बसलं ना ते पहिले तेच शब्द येतात. हा त्या प्रीतीचा हा हा बोल आई. तुझ्या तिला मी चालीचं गाणं गाण्यावर चाल देवाची मग आई हे काय आया लय चालीचे आहेत. तात्या एकदा बोला मार झाला हे महाराज लय चालीच आहे. वा गाली पाली गाली पाप